नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 10 बाबांचं पत्र या पाठाच्या खाली जो स्वाध्याय आहे पान क्रमांक 27 आणि 28 वर त्या स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसे की या पाठाचे नाव आहे बाबांचं पत्र. हे एक पत्र आहे. हे एका वडिलांनी आपली मुलगी वैष्णवी हिला लिहिलेले पत्र आहे. यात त्यांनी वैष्णवीला गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून निराश न होण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षेतील गुण हे महत्त्वाचे आहेतच, पण या गुणांपेक्षा मनाच्या गुणांची वाढ करणे अधिक महत्त्वाचे आहे असे भावपूर्ण शब्दांत त्यांनी वैष्णवीला समजवलेले आहे. आता आपण या पत्रामध्ये जे कठीण शब्द आलेले आहेत त्यांचा अर्थ सर्वप्रथम जाणून घेऊयात आणि मग प्रश्नांची उत्तरे पाहूयात. पुरता म्हणजे पूर्णपणे. पाठाच्या सुरुवातीलाच वैष्णवीच्या बाबांनी म्हटलेलं आहे की मी कामात पुरता गुरफटलो होतो. पुरता म्हणजे पूर्णपणे, संपूर्ण. गुरफटलो म्हणजे व्यस्त झालो, गुंतून राहिलो, बिझी. दूरध्वनी म्हणजे टेलिफोन. हितगुज म्हणजे मनातील भावना. अवघड, कठीण. वैष्णवीला गणिताचा पेपर कसा गेला होता? अवघड. अवघड म्हणजे कठीण गेला होता, डिफिकल्ट गेला होता तिला गणिताचा पेपर. विपरीत म्हणजे वाईट. अपयशी, अयशस्वी. संकल्पना म्हणजे संज्ञा, कन्सेप्ट्स. वैष्णवीच्या बाबांनी वैष्णवीला काय सांगितले होते पत्रात? गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजवून घे. मग संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट, संज्ञा. तसेच संबोध म्हणजे मूळ रचना, बेसिक्स. सराव म्हणजे अभ्यास. श्रेणी म्हणजे दर्जा, ग्रेड. आपण म्हणतो ना ए ग्रेड, बी ग्रेड, तर ती श्रेणी. आंतरिक गुण म्हणजे मनाचे गुण, अंगभूत गुण. हल्ली म्हणजे आत्ताच्या घडीला. व्यक्तिमत्व. इथे लक्षात घ्या, इथे व्यक्तिमहत्व नाहीये. बरेच जण चुकून व्यक्तिमहत्व लिहितात, पण व्यक्तिमत्व असतं. गुणवैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व. खात्री, विश्वास. फराळ. तुमची आई फराळ करते की नाही दिवाळीमध्ये? काय काय असतं फराळामध्ये? चकली, लाडू, चिवडा, हो की नाही, करंजी. त्यालाच म्हणतात फराळ, दिवाळीचा खाऊ. प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा. कठीण गेलेला पेपर. वैष्णवीला कोणता पेपर कठीण गेला होता? व्हेरी गुड, गणिताचा. वैष्णवीला पत्र लिहिणारे कोण होते? तर वैष्णवीचे बाबा. इथे बाबा असे उत्तर बरोबर आहे. जर तुम्हाला वैष्णवीचे बाबा असे लिहायचे असले तरीही ते चालणार आहे, ते बरोबरच असणार आहे उत्तर. परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण कोणते? आंतरिक गुण. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. कोणता खाऊ बाबा आणणार होते वैष्णवीसाठी? तर पुस्तकांचा खाऊ आणणार होते. प्रश्न क्रमांक 2 उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? उत्तर पाहूयात. आईने दूरध्वनीवरून बाबांना असे सांगितले की वैष्णवीला 6 माहीचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती फार निराश झाली व रडतही होती. दुसरा प्रश्न पाहूयात. बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? उत्तर पाहूयात. पत्रातून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत? उत्तर पाहूयात. गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे, संकल्पना, सुबोध, क्रिया नीट समजवून घेणे व उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचवले आहेत. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आता इथे आतल्या गोलामध्ये, आतल्या वर्तुळामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि बाहेरच्या वर्तुळामध्ये हे रिकामे चौकोन दिलेले आहेत. तर या रिकाम्या चौकोनांमध्ये आपल्याला या शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. नृत्य. नृत्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? इथे लिहायचा आहे तो, तर नाच. सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे
सुरेख, अवघड, अवघड म्हणजेच कठीण. उशीर, उशीरचा समानार्थी शब्द विलंब. प्रश्न चौथा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. कठीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अपोजिट राईट करायचं आहे आपल्याला, तर सोपे. मैत्री, वैर. अपयश, अपयशचा विरुद्धार्थी शब्द अँटोनिम और अपोजिट वर्ड यश. अवगुण, गुण. प्रश्न पाचवा, आता यामध्ये अ आणि आ असे दोन उपप्रश्न आहेत. अ मध्ये दिलेले आहे वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. वैष्णवीला कोणत्या कोणत्या गोष्टी खूप छान करता येतात असे पत्रामध्ये बाबांनी सांगितलेले आहे. तर वैष्णवीला छान गोष्ट सांगता येते, हो की नाही. मग गोष्ट सांगणे. आणखी काय काय छान करता येते, तर चित्रकला छान आहे, लिहूया चित्रकला. आणि नृत्य म्हणजेच नाच तिला छान करता येतो, तर नृत्यकला. आ मध्ये दिलेले आहे बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला, कारण कला. आता इथे आपल्याला लिहायचे आहे रिकाम्या चौकोनांमध्ये, पण इथे आता जागा कमी आहे, त्यामुळे इथे आपण पुढे लिहूयात. बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह का केला वैष्णवीला, तर जीवन सुंदर करते. कला काय करते, जीवन सुंदर करते. अजून कला व्यक्तिमत्व फुलवते. अजून काय करते कला, तर गुणांची वाढ करते. प्रश्न सहावा, सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत, त्यांची यादी करा. उत्तर लिहूयात. पत्रपेटी, टपाल गाडी, कुरिअर, ईमेल, विमान. प्रश्न सातवा, दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा. आता दिवाळीच्या सुट्ट्या येतच आहेत, मग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही काय काय करणार आहात त्याची यादी बनवायला सांगितलेली आहे. तर याचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असू शकते. इथे नमुना उत्तर मी देत आहे. प्रथम, मी नवीन कपडे विकत घेणार. बाबांना सोबत घेऊन फटाके विकत घेणार. आई बरोबर मामाच्या गावी जाणार. आई व आजी यांना फराळ बनवण्यात मदत करणार. मित्रांबरोबर मोकळ्या अंगणात फटाके वाजवणार. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करणार किंवा करेन. मित्रांसोबत घराच्या अंगणात मातीचा किल्ला तयार करणार. किल्ल्यावर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व इतर शिपाई यांची मांडणी करणार. प्रश्न आठवा, तुमच्या मित्राला अथवा मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला, त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा. आता तुमच्या मित्राला अथवा मैत्रिणीला राज्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. कोणत्या स्पर्धेमध्ये, तर पोहण्याच्या म्हणजे स्विमिंगच्या स्पर्धेमध्ये, स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राइज मिळालेले आहे. मग अभिनंदन करायचे आहे, कॉंग्रॅच्युलेट करायचे आहे आणि तो जो मेसेज आहे तो इथे राईट करायचा आहे. चला मग आपण राईट करूयात. प्रिय अजय अथवा अनुया. जर मित्र असेल तर अजय किंवा तुमच्या कोणत्याही मित्राचे नाव लिहिले तरी चालणार आहे, आणि मैत्रीण असेल तर अनुया किंवा तुमची एखादी दुसरी मैत्रीण. तू पोहण्याच्या स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. असेच उज्ज्वल यश तू मिळवावेस ही हार्दिक शुभेच्छा. प्रश्न 9, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यासारखी 2 वाक्ये खालील चौकटीत लिहा. आता एखाद्याला अपयश आलं किंवा तो यशस्वी झाला नाही, एखाद्या परीक्षेमध्ये म्हणा किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये म्हणा, तर आपण त्याला म्हणत असतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, तू निराश होऊ नकोस. मग असेच काही मेसेजेस किंवा काही वाक्य आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर लिहूयात. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. जर यशस्वी व्हायचे आहे तर कठोर परिश्रम, हार्डवर्क करावेच लागते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. नुसतंच म्हणायला हवं का की मी हे करणार आहे, मला ते होणार आहे, नाही. आपल्याला कृती करावी लागते, म्हणून म्हटले जाते केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे. खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषण लिहा. आता इथे विशेषणे दिलेली आहेत. टवटवीत, उंच, नवा, 100. ही जी विशेषणे आहेत ती रिकाम्या जागी इथे भरायची आहेत. हिमालय डॅश पर्वत आहे. हिमालय कसा पर्वत आहे? टवटवीत, उंच, नवा की 100? हिमालय उंच पर्वत आहे. उंच हे विशेषण इथे योग्य आहे. लिहूयात उंच. पर्वत कसा असतो? उंच असतो. ओके नाही? कंपास घ्यायला आईने मला डॅश रुपये दिले. टवटवीत रुपये, उंच रुपये, नवा रुपये की 100 रुपये? व्हेरी गुड, 100 रुपये. बागेत डॅश फुले आहेत. बागेत टवटवीत फुले आहेत. ताईने मला डॅश सदरा दिला. ताईने कसा सदरा दिला? सदरा कसा असतो? नवा. ओके नाही? नवा किंवा जुना. आता इथे नवा दिलेला आहे विशेषण, तर इथे कोणते विशेषण येणार? नवा. ताईने मला नवा सदरा दिला. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.